गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. पूर्वीच्या काळी शिष्य आपल्या गुरूंसमवेत गुरुगृही म्हणजेच गुरुकुलात राहत असायचे आणि तिथेच ते त्यांच्याकडून सर्व शिक्षण प्राप्त करत असायचे. हे शिष्य गुरूंना व गुरुपत्नींना सर्व दैनंदिन कामामध्ये मदत देखील करत असायचे. गुरुपत्नींचा उल्लेख सर्व शिष्य गुरुमाता असाच करत असत. ही गुरुमाता सर्व शिष्यांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत असत. हे शिष्य बाहेरच्या जगात कोणाचेही अगदी धनिकांचे किंवा राजे रजवाड्यांचेही पुत्र असले तरी सुद्धा आश्रमामध्ये मात्र त्या सर्वांना अगदी समान वागणूक देण्यात येत असे. म्हणूनच आजही गुरूंना आपल्या आयुष्यात अत्यंत महत्वाचं स्थान असतं. पहिली माता, त्यानंतर पिता आणि मग त्यानंतर गुरु म्हणजेच आचार्य देवो भव. एक दिवस धौम्य ऋषींनी आपला शिष्य आरुणी याला बोलावून घेतलं आणि त्याला आज्ञा केली, आत्ताच्या आत्ता रानात जा आणि जळण्यासाठी काही लाकडं गोळा करून घेऊन ये. आणि हो, तू लवकर परत ये बरं का, कारण आता पावसाची चिन्ह दिसत आहेत. आरुणी धावतच रानात गेला आणि सरपणासाठी लाकूड फाटा गोळा करू लागला. पुरेसा लाकूड फाटा गोळा झाल्यावर तो आश्रमाकडे परत यायला निघाला. त्यांच्या आश्रमाच्या जवळच आश्रमाच्या मालकीचं एक भाताचं शेत होतं. त्या शेतातून मार्ग काढत काढत तो पुढे निघाला. इतक्यातच पाऊस पडण्यास सुरुवात झाली. आरुणीने मनात विचार केला, हा पाऊस जर असाच कोसळत राहिला तर थोड्याच वेळात शेताभोवती घातलेला बंधारा पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहूनच जाईल आणि सगळं पाणी मग शेतात शिरेल आणि पिकाचं नुकसान होईल. त्याच क्षणी हातातील लाकूड फाटा तिथेच टाकून तो शेतात शिरला आणि त्याने पाहिलं तर शेताच्या बंधाऱ्याला एके ठिकाणी भलं मोठं भगदाड पडलेलं होतं. मग त्याने दगड, माती, चिखल, लाकूड, कामट्या यांपैकी जे काही मिळेल त्याचा वापर करून तिथून शेतात येणारं पाणी अडवण्यास सुरुवात केली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पावसामुळे त्या भगदाडातून शेतात पाणी घुसण्यास सुरुवात झालीच. हे जर असंच सुरू राहिलं असतं तर थोड्याच वेळात शेत पाण्याने भरलं असतं आणि सर्व पिकं पाण्याखाली गेली असती. आरुणीने मनात विचार केला, आता या बंधाऱ्याला जिथे भगदाड पडलेला आहे त्या ठिकाणी मी स्वतः झोपून माझ्या शरीराने हे पाणी अडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे अनेक तास गेले. अखेर संध्याकाळ झाली. आश्रमातील सर्व विद्यार्थी संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी आणि भोजनासाठी एकत्र गोळा झाले. धौम्य ऋषींनी आरुणीची चौकशी करण्यास सुरुवात केली. आपण आरुणीवर जे काम सोपवलं होतं ते संपवून तो अजून परत आलेला नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांना त्याची काळजी वाटू लागली आणि ते त्याच्या शोधात निघाले. आरुणीवर त्यांचं पुत्रवत प्रेम होतं. आरुणीच्या आई वडिलांनी त्यांच्या पुत्राला मोठ्या विश्वासाने आपल्या स्वाधीन केलेला आहे, तेव्हा काही झालं तरी आपण त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देता कामा नये असं त्यांच्या मनात आलं. बाहेर अजूनही मुसळधार पाऊस कोसळतच होता, पण त्याची जरा सुद्धा पर्वा न करता हातात एक दीप घेऊन धौम्य ऋषी आरुणीच्या शोधात आश्रमाच्या बाहेर पडले. त्यांचे काही शिष्य त्यांच्या बरोबर येण्यास निघाले, पण त्या सर्वांना ऋषी म्हणाले, तुम्ही सर्वजण इथे आश्रमात सुरक्षित आहात, तेव्हा तुम्ही इथेच थांबा. मी एकटाच आरुणीचा शोध घेण्यासाठी जातो. धौम्य ऋषी त्या पावसात काळजीपूर्वक एक एक पाऊल उचलून चालत निघाले. एकीकडे ते आरुणीला मोठ्याने हाका मारतच होते, आरुणी आरुणी असं, पण त्यांच्या हाकेला कोणीच प्रत्युत्तर देत नव्हतं. असा बराच वेळ गेला. धौम्य ऋषींनी आरुणीचा शोध घेणं चालूच ठेवलं. थोड्या वेळात ते शेतात शिरले. सगळं शेत पाण्याने भरलं होतं. फक्त एकच जागा मात्र कोरडी होती. आरुणीला हाका मारत ते तिथे जाऊन पोचले. अचानक त्यांना अत्यंत क्षीण आवाज ऐकू आला, गुरुजी, मी इथे आहे. तो आवाज त्यांच्या ओळखीचा होता. धौम्य ऋषी उद्गारले,
आरुणी तू कुठे आहेस? मला तर तू दिसत नाहीयेस. गुरुजी, हा काय मी इथेच आहे तुमच्या पायाशी, आरुणी म्हणाला. धौम्य ऋषींनी खाली वाकून पाहिलं तर आरुणी खाली चिखलात झोपला होता. त्याने आपल्या शरीराची भक्कम भिंत करून शेतात शिरणारं पाणी अडवलं होतं. धौम्य ऋषी त्याच्यापाशी बसले. त्यांनी त्याला हात देऊन वर उठवण्याचा प्रयत्न केला. आरुणी मात्र रेसभरही हलण्यास तयार नव्हता. तो सारखा हेच म्हणत होता, गुरुजी मला इथे असंच राहू द्यात. मी जर आता उठून उभा राहिलो ना तर शेतात पाणी शिरेल आणि मग सगळ्या पिकांची नासाडी होईल हो. मग तुम्ही सगळे काय खाणार? तेव्हा मात्र आणखी काहीही न बोलता धौम्य ऋषींनी त्याचा हात जोरात वर खेचून त्याला उठून उभं केलं. त्यानंतर ऋषी त्याला आधार देऊन चालवत आश्रमात घेऊन आले. त्यांनी त्याला अंगात घालायला गरम कपडे दिले, जेवायला गरम गरम अन्न दिलं. आश्रमात राहणाऱ्या इतर सर्वांबद्दल त्याला वाटणारी काळजी आणि कळकळ पाहून ऋषींच्या हृदयाला पाझर फुटला. ते म्हणाले, अरे बाळा, तू इतरांचा किती विचार करतोस? तुला त्यांची किती काळजी आहे रे? तू स्वतःच्या जीवाचा जरा सुद्धा विचार केला नाहीस का? तू तर एक आदर्श शिष्य आहेस. त्यामुळे आजपासून सर्वजण तुला उद्दालक या नावाने ओळखतील. उद्दालक म्हणजे जो स्वतःची पातळी उंच करतो तो. तर कशी वाटली ही कथा कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि आवडली असेल तर लाईक देखील करा. द स्टोरीजच्या कथा सर्वांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या द स्टोरीज मध्ये. धन्यवाद.